महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील ग्रामदैवत नरसिंग महाराजांच्या पावन भूमीने नटलेला अकोट तालुका. या तालुक्यातील अकोट नगरपालिका ही प्रत्येक राजकीय नेत्यासाठी प्रतिष्ठेची व जनतेच्या विश्वासाची ओळख आहे. आजची निवडणूक ही फक्त जिंकण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी नसते, तर जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी, सरकारी योजना त्यांच्या दारी पोहोचवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने सार्वजनिक विकासासाठी असते. प्रभाग क्रमांक 16 अकोट नगर परिषदेचा कणा या प्रभागाने तब्बल 40 वर्ष विकासाच्या प्रतीक्षेत दिवस घालवले. नाले, घनकचरा, जीर्ण रस्ते अशा असंख्य समस्यांनी नागरिक त्रस्त होते आणि अशावेळी एक तरुण पुढे आला. चेतन उर्फ बन्नू कैलास मर्दाने, संस्थापक अध्यक्ष राजे छत्रपती ग्रुप अकोट. अवघ्या 21व्या वर्षी मित्रांच्या खांद्याला खांदा लावून तो लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरला. त्याला एकच ध्यास, समस्यांचे समाधान आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास. लोकांच्या वेदना, समस्या आणि अपूर्ण आशा पाहून चेतन दादांनी एक मोठा निर्णय घेतला. विकासासाठी स्वतःच पुढे उभे राहायचे. अकोट नगर परिषद निवडणूक 2016 ते 17 मध्ये त्यांनी आपल्या मातोश्री श्रीमती सीताबाई कैलास मर्दाने यांना उमेदवार घोषित केले आणि त्यांच्या नेतृत्वात अवघ्या 21 वर्षांच्या वयात त्यांनी विजयाचा इतिहास घडवला. पण विजय हा त्यांच्यासाठी शेवट नव्हता, तर सेवेच्या नवीन अध्यायाची सुरुवात होती. त्यांची जनसेवेची कार्ययात्रा कोरोना संकट 2020 मानवतेची खरी परीक्षा. त्या काळात सर्वांचे रोजगार बंद, हातावर पोट असलेल्या कुटुंबांची अवस्था बिकट. तेव्हा चेतन दादा आणि त्यांच्या युवक मित्रांनी पुढाकार घेत गरजू जनतेपर्यंत धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवून महान सेवा कार्य केले. प्रभाग 16 आज बदललेली वास्तविकता. आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाची नवी चाहूल लागली आहे. नवीन रस्ते, सुस्थित नाल्या, पेव्हर ब्लॉकचे उत्तम काम, 250 घरकुलांची कामे मार्गी, नवीन उद्याने, वृद्धांसाठी बसण्याच्या बाकांची उभारणी. प्रभागात तब्बल 40 कोटींची कामे झाली. हे सर्व कामे झाली माजी नगरसेविका श्रीमती सीताबाई कैलास मर्दाने आणि माननीय चेतनदादा मर्दाने यांच्या अथक प्रयत्नांमुळे झाली. यावर्षी पुन्हा एक संधी, विकासाला गती देण्याची अकोट नगर परिषद निवडणूक पुन्हा दारी आली आहे. प्रभाग 16च्या पुढील 5 वर्षांच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी चेतनदादा मर्दाने आणि त्यांच्या सोबत कार्यकुशल उमेदवार श्री रविकुमार अर्जुनसिंग ठाकूर हे दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. आपला एक मत विकासासाठी, प्रभाग क्रमांक 16च्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत काम करणाऱ्या तरुण कार्यकुशल आणि विकासाभिमुख नेतृत्वाला साथ द्या. कमळ चिन्हासमोरील बटन दाबा आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. खूप सहन केला विश्वासघात, चला देऊ मोदींना साथ. कमळाचं बटन दाबा, भाजपाला बहुमत द्या.